घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त. महिला दिनानिमित्त केंद्र सरकारचं गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती. इलेक्शन आलं आहे, अनेक जुमले बघायला लागतील. 100 रुपये कमी करून काय होणार, 400 रुपयाला द्या. सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका. दिल्लीत महायुतीची आज महत्त्वाची बैठक. जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. अमित शहांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. भाजप मित्र पक्षांना वापरून फेकून देतो. हुकुमशाहीचा महिषासूर नष्ट करा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. गडकरींना दिलेल्या ऑफरवरून ठाकरे फडणवीसांमध्ये जुंपली. ठाकरेंची ऑफर म्हणजे गल्लीतल्या नेत्यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला ऑफर देणं. ठाकरेंच्या ऑफरचा फडणवीसांकडून समाचार. आम्ही केसाने गळा कापत नाही. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा रामदास कदमांवर पलटवार. 5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या लालसेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरेंना भाजप सोबत युती करायचीच नव्हती. शिवसेना आमदार संजय शिरसाटांचा घणाघात. अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा. राष्ट्रवादीकडून नाना पाटेकरांना लोकसभेची ऑफर, मात्र नानांनी अजित पवारांची ऑफर नाकारली. लोकशाहीला सूत्रांची माहिती. रायगड लोकसभेच्या वादात युवा सेनेची उडी. विकास गोगावले यांना उमेदवारीची मागणी. सोशल मीडियावरती खासदारकीचे स्टेटस. मराठा आरक्षणावर टांगती तलवार. भरती, शैक्षणिक दाखले कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून राहतील. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश. समाजसेविका सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती. राष्ट्रपती कोट्यातून सुधा मूर्ती राज्यसभेवर. पंतप्रधानांकडून ट्विट करून सुधा मूर्तींचं अभिनंदन. आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा. जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक तिला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.